धुळ्यात भगवान बालाजीच्या रथोत्सवाला देखील मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला होता। मलाबार सागाच्या लाकडापासून बनवलेला 25 फूट रथ रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण कोडोली या ठिकाणी 300 वर्षांची परंपरा असलेल्या दसरा कार्यक्रम दरम्यान बंदुकीच्या गोळीने नारळ फोडून सोनं लुटण्यात आलं। यावेळी परंपरागत असणाऱ्या कामगार पाटील यांच्या बंदुकीने नारळ फोडला गेला जातो। रणजित पाटील यांनी सुमारे 50 फुटावर असणारा नारळ एका फटक्यात फोडला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या महापुराच्या नुकसानीची पाहणी केली आहे। अतिवृष्टीमुळे 50% जास्त नुकसान झालंय। तसंच शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून 15 रुपये प्रति टन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार नसल्याचं शेट्टींनी म्हटलंय। फुलंब्रीत कारंजामध्ये दुर्गा विसर्जन मिरवणुकीला दुपारी 12 वाजता सुरुवात झाली। या विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। यावेळी डीजेंची मात्र चढाओढ पाहायला मिळते। जळगावच्या मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मत्स्य व्यवसायाची पाहणी केली आहे। फुलंब्री तालुक्यातील अतिवृष्टीमुळे मत्स्य व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय। यावेळी नितेश राणेंनी मत्स्य व्यावसायिकांना धीर दिला। पारोळ्यातील रथोत्सवामध्ये श्री बालाजी महाराजांचे हजारो भाविकांनी दर्शन घेतलंय। बालाजी संस्थानचे मुख्य विश्वस्त श्रीकांत शिंपी यांनी रथाची त्याचप्रमाणे मोगरी यांची पूजा अर्चा करत प्रार्थना केली। विटा शहरात दसऱ्यानिमित्त झालेल्या पालखी शर्यतीमध्ये मूळ स्थान श्री रेवणसिद्ध देवाची पालखी विजयी झाली आहे। या पालखी शर्यतीला 150हून अधिक वर्षांची परंपरा। पालखी शर्यती पाहण्यासाठी हजारो जनसमुदायांची या ठिकाणी गर्दी उसळली होती। धुळ्याच्या सोनगीरमध्ये 3 वर्षांच्या चिमुकलीवर चुलत काकाने लैंगिक अत्याचार केले। या प्रकरणी आरोपीला अटक झाली असून ग्रामस्थांनी काळ्या फिती बांधून संशयिताला फाशी देण्याची मागणी केली आहे आणि गावातून निषेध मोर्चा काढलाय। त्याचप्रमाणे संशयिताचे तलवारीने प्रतिकात्मक तुकडे करत सहाय्यक पोलिसांनी कडक कारवाईचे निवेदन दिलंय।